केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाच्या मुंबई कार्यालयाचे संचालक सतीश कुमार सिंग, तांत्रिक अधिकारी योगेश पवार व तांत्रिक सहाय्यक राजीव नायर यांनी विकेंद्रीकरण यंत्रमाग व्यवसायाचा प्रश्न समजावून घेण्यासाठी आज विटा यंत्रमाग संघास भेट देऊन वस्त्रोद्योगाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली। स्वागत प्रास्ताविक किरण तळेकर यांनी केले। जागतिकीकरणानंतर जगभरातील वस्त्र उत्पादकांशी स्पर्धा निर्माण झाली असून वस्त्रोद्योगातील प्रमुख कच्चा माल असलेल्या कापसाचा दर जगातील बाजारातील दराशी निगडीत असतील तरच त्यावरती सूत, कापड, गारमेंट ही उत्पादनं जागतिक स्पर्धेमध्ये विक्री किमतीच्या स्पर्धेत टिकू शकतील। परत सद्यस्थितीत आपल्याकडील कापसाचे दर बहुतेक वेळा जागतिक दराच्या तुलनेत महाग राहत असल्याने त्यावर उत्पादित साखळीचे उत्पादनही महाग होत असल्याने निर्यात प्रभावित होते आणि मग देशांतर्गत बाजारपेठेत या उत्पादनांचा मागणीपेक्षा अतिरिक्त पुरवठा उपलब्ध झाल्याने स्पर्धा निर्माण होऊन दर कमी होतात व परिणामी नुकसान होतं। सततच्या नुकसानीमुळे शहरातील हजारो यंत्रमाग भंगारात विकले गेले, तर राज्यातील अनेक सूत गिरण्या बँक कर्ज, व्याज व सततच्या नुकसानामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। याबाबत जमिनी वास्तव समजून घेण्यासाठी देशातील विविध यंत्रमाग केंद्रातील वस्त्रोद्योग प्रतिनिधी व त्यांची समिती नेमून उपाययोजना करायला पाहिजेत, अशी मागणी किरण तळेकर यांनी केली। चीनमधून बांगलादेशाच्या नावावर कापडाची चोरटी आयात, यार्न बँक, सद्यस्थितीत स्वयंरोजगाराचे साधन असलेल्या राज्यातील 7 लाख साध्या यंत्रमागांसाठी कापड आरक्षण, यंत्रमाग कामगारांची विमा योजना यासारख्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली। संचालक सिंग यांनी सकारात्मकता दर्शवली। आपण निश्चितच पुढाकार घेऊन हे प्रश्न केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाला सादर करून ते सोडविण्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं। यावेळी अशोकराव रोकडे, विनोद तावरे, वैभव म्हेत्रे, धनंजय शहा, राजू चौगुले, संजय तारळेकर, राम तारळेकर, सचिन गायकवाड, दिलीप वारे, महादेव कुरकुटे, राजीव भागवत, DK चौथे, राजधन चौथे यांच्यासह यंत्रमागधारक उपस्थित होते। किरण तळेकर, अध्यक्ष, विटा यंत्रमाग संघ। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।